जय हिंद मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या क्रिएटिव्ह टीचर यूट्यूब चॅनलमध्ये। तर सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आज 10 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनानं घोषित केलेली आहे। तर होय मित्रांनो, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जो आहे तो 4% वाढवण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातला GR जो आहे तो आज 10 जुलै रोजी पारित करण्यात आलेला आहे। तर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याचा जो काही दर आहे तो 4% वाढवण्यात आलेला आहे। तर आपण बघू शकता या ठिकाणी शासन निर्णय पारित झालेला आहे। राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक जे काही कर्मचारी आहेत यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता, कारण केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जो DA आहे 4%ने तो ऑलरेडी लोकसभेची आचारसंहिता लागण्याआधीच त्यांना लागू करण्यात आला होता, परंतु राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तो अद्यापही लागू झालेला नव्हता आणि तो लागू करण्यासाठी शासन विचाराधीन होतं। आणि शासन आता आजच्या दिवशी 10 जुलै रोजी शासनानं असा निर्णय घेतलेला आहे की 1 जानेवारी 2024 पासून जे काही आपलं 7वा वेतन आयोग आहे त्याच्यातील वेतन संरचनेतील आपलं मूळ जे काही वेतन आहे त्याच्यामध्ये 46% 50% आपला महागाई भत्ता करण्यात यावा असं विचार करत असताना त्यांनी तो वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर सदर महागाई भत्ता जो आहे तो 1 जानेवारी 2024ला लागू झाल्यामुळं 30 जून 2024 पर्यंत जे काही थकबाकी आहे ती थकबाकी आपल्याला या जुलैच्या पेमेंट बरोबरच मिळणार आहे। ही सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। तर महागाई भत्ते देण्याची जी काही पद्धती आहे, तरतुदी आहे, जे ऑलरेडी जुन्या जशा चालत आलेल्या आहेत त्याच पद्धतीने देण्यात यावं। ज्या लेखाशीर्षाखाली ते आपण शासन खर्च टाकतात, जो काही विभाग असेल त्यांनी त्या लेखाशीर्षाखाली तो खर्ची टाकण्यात यावा असा आदेश शासन देत आहे। दुसरी एक गुड न्यूज अशी आहे मित्रांनो की राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याबाबत शासनानं 5 फेब्रुवारी 2019 मध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या शासन निर्णयामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की सुरुवातीला 7वा वेतन आयोग ज्यावेळेस लागू झालेला होता त्यावेळेस क्लास 3चे जे काही कर्मचारी आहेत या क्लास 3च्या कर्मचाऱ्यांचा जो काही HRA रेट होता तो 8% होता आणि त्यावेळेस शासनानं असा निर्णय घेतलेला होता की जे क्लास 3चे कर्मचारी आहेत यांचा जो HRA दर आहे तो 8% राहणार आणि ज्या वेळेस DA रेट 25% होईल, क्लास 3 कर्मचाऱ्यांचा DA रेट 25% होईल, त्यावेळेस त्या 8%मध्ये 1%ची वाढ होईल, म्हणजे HRA रेट 9% होईल। आणि त्याच हा जो 5 फेब्रुवारी 2019चा जो GR आहे तर या GR मध्ये अजून एक अशी घोषणा आहे की ज्या वेळेस कर्मचाऱ्यांचा DA रेट हा जर 50% झाला तर त्या कंडिशनमध्ये परत 1% HRA रेट वाढणार, म्हणजे 50% ज्यावेळेस आपला DA होतो त्यावेळेस 1% HRA सुद्धा वाढतो आणि आता 46% आपण 50% गेल्यामुळं आपला 1% HRA सुद्धा आपल्याला मिळणार आहे। म्हणजेच आपल्याला 9% जो HRA मिळत होता तो HRA आपल्याला आता 10% मिळणार आहे। म्हणजेच आपण विचार जर केला तर आपला 4% DA वाढ आणि 1% HRA वाढ, म्हणजेच या GR नुसार आपला जो काही पगार आहे, आपलं जे वेतन आहे ते 5%ने वाढलेलं आहे। तर अशा प्रकारे 10 जुलैच्या या शासन निर्णयाने आपला सर्व कर्मचाऱ्यांचा पगार याच गुड न्यूजसह थांबूया वाढलेले आहे। माहिती आवडली असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया परत एकदा नवीन टॉपिकसह। धन्यवाद।